बोईसरमधील विराज प्रोफाईल कंपनीत 6 वर्ष इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले प्रदीप जाधव यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःला संपवलेलं आहे. ते कॉर्पोरेट अॅट्रॉसिटीचे बळी गेलेलेत. या विराज प्रोफाईल कंपनीचा मालक, मॅनेजर आणि 9 जणांनी त्याच्यावरती चुकीचे आरोप केले, जातीवाचक शिवीगाळ केल्या, धमक्या दिल्या आणि त्या मानसिक तणावात सुसाईड नोट लिहून प्रदीप जाधवने स्वतःला संपवलंय. प्रदीप जाधव अतिशय बुलढाणाच्या ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेला इंजिनियर होऊन मुंबईमध्ये या कंपनीमध्ये तो काम करत होता आणि त्याला या सगळ्या जातीवादाचा बळी जावं लागलेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेकडे गांभीर्याने बघत असून राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहेत की तात्काळ या घटनेकडे गांभीर्यानं बघावं. सामाजिक न्याय मंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोगाने याची दखल घ्यावी. या 9 आरोपींना तात्काळ अटक करावी. ही विराज प्रोफाईल कंपनीचे सर्व लायसन्स रद्द करून संपत्ती जप्त करावी. दलितांना खासग्या कंपन्यांमध्ये, मग तो इंजिनियर असो की वर्कर असो, या जातीयतेला सामोरं जावं लागतंय. ज्या पद्धतीने पायल तडवीचं हत्याकांड झालं, त्याच धर्तीवरती प्रदीप जाधवचं सुद्धा हे एक प्रकारे हत्याकांडच आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. प्रदीप जाधवच्या पाठीमागं कुटुंब आहे, आई वडील आहेत, पत्नी आहे, मुलगा आहे आणि या सगळ्याची जबाबदारी प्रदीप जाधववर होती. त्याच्यामुळे त्याची एक मोठी हानी, कुटुंबाची हानी झालेली आहे. त्यामुळे तात्काळ 1 कोटीची मदत पीडित परिवाराला केली पाहिजे. त्या ठिकाणी शासकीय नोकरी सुद्धा एका सदस्याला दिली पाहिजे. यात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. तात्काळ सर्व आरोपी अटक करावेत. लवकरात लवकर जर आरोपी अटक केले नाहीत तर ऑल इंडिया पॅन्थर सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय.